राज्यात शाळा परिसरामध्ये स्टिंग पेय विक्रीला बंदी घालण्यात आलेली आहे। शाळांच्या 500 मीटर परिसरामध्ये स्टिंग विक्रीसाठी बंदी आहे। आमदार विक्रम पासपुते यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी निर्देश दिलेले आहेत। एक एनर्जी ड्रिंक म्हणून स्टिंग पेय हे प्रसिद्ध आहे। लहान मुलांमध्ये त्याची प्रचंड क्रेज आहे। सोशल मीडियावरच्या अनेक रील्समध्ये खूप छोटी मुलं हे स्टिंग पेय पीत असताना दिसतात, जे खरं तर त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे आणि शाळा परिसरामध्ये या स्टिंग पेय विक्रीला आता राज्यानं बंदी घातलेली आहे, सरकारनं बंदी घातलेली आहे। जसं आपण तंबाखूजन्य पदार्थांप्रमाणे स्टिंगच्या बाटलीवर देखील सुद्धा हे ठळक लिहिलं पाहिजे, कारण सरकारचा एक नियम आहे की त्यामध्ये लिहिलं पाहिजे। स्टिंगने त्याच्यावर लिहिलंय पण ते वाचता येत नाही अध्यक्ष महोदय, आपण जर बाटली पाहिली तर लक्षात येईल। त्याचबरोबर दुसरा माझा हा पॉइंटेड प्रश्न असा आहे की 18 वर्षाखालील मुलांना स्टिंग विक्री केल्यानंतर त्याला कोणतीही मान्यता देता कामा नये, त्यासाठी आपण काही कोणता नियम आणणार आहोत का? तिसरा माझा पॉइंटेड प्रश्न अध्यक्ष महोदय आहे, जसं आपण तंबाखूजन्य पदार्थ हे 100 यार्डच्या आतमध्ये शाळेपासून विक्रीला परवानगी दिली नाहीये, तर तसे काही निर्बंध आपण आणू शकतो का? फूड अँड सेफ्टीच्या जे 2006चे निकष आहेत, म्हणजे जो अध्यादेश आहे त्याच्यामध्ये ही आयुक्तांना परमिशन आहे। मंत्री महोदय हे आयुक्तांना आदेश देतील का? स्ट्रिंग ड्रिंक एनर्जी ही जी काही शाळेच्या आवारात विकली जाते, अशा पद्धतीने सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलं ते काही अंशी खरं देखील त्या ठिकाणी आहे। परंतु आता एक 8 दिवसापासून जे प्राथमिक शिक्षक असतील किंवा इतरही शिक्षक वर्ग असेल, त्यांचं जे ट्रेनिंग क्लासेस सुरू झाले, तिथं देखील पालक, मुलं आणि प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांना तशा सूचना देऊन आणि त्या ठिकाणी मुलांना ते पेय किंवा इतर ज्या काही नशाजन्य पदार्थ असतील त्याची बंदी शाळेच्या आवारात 500 मीटरच्या आत जर कुठं आढळून आली तर तात्काळ त्याच्यावर कार्यवाही केली जाईल। ज्यादा साखर असेल, कृत्रिम रंग असेल तर काय करणार याच्या संदर्भातलं कुठलंही उत्तर दिलेलं नाही। तर या सगळ्याच ड्रिंक संदर्भातला तपासणी करून एखादी समिती स्थापन करून हे लहान मुलांसाठी घातक असेल तर त्याच्यावर आपण बंदी घालण्याचा विचार करणार का? राज्यात एकूण अद्ययावत अशा चालू ज्या लॅब आहेत त्या 3 आहेत। त्या संभाजीनगरला, नागपूरला आणि मुंबईला 22 PPP तत्वावर लॅब घेण्यात आलेले आहेत। म्हणून शॅम्पलची जी आता इथं मुंडे साहेबांचा उल्लेख वारंवार केला गेला, जे 3-3 महिन्यांनी जे शॅम्पल ज्या पद्धतीनं रिपोर्ट येत होते ते 3 महिने, परंतु आता 2-3 प्रकारचे 3 बॅचेस केल्यामुळं त्याचा रिपोर्ट हा 1 महिन्याच्या आत त्या ठिकाणी येतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।